विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. आज आहे 29 एप्रिल. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील अवश्य सबस्क्राईब करा. डेली सकाळी 6 वाजता आपला व्हिडिओ येत असतो. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला ब्रेक थ्रू प्राइज 2026 ज्याला ऑस्कर ऑफ सायन्स असे म्हणतात तो देण्यात आला? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर अतनू नाथ यांना. याविषयी आता अधिकची माहिती बघत. एप्रिल 2026 मध्ये डॉक्टर अतनू नाथ यांना हा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची रक्कम सुमारे $3 मिलियन आहे, नोबेलपेक्षा जास्त. त्यांना फंडामेंटल ऑफ फिजिक्स श्रेणीत मोन G2 प्रयोगासाठी पुरस्कार मिळाला. हा संशोधन उपपरमाणवीय कण च्या चुंबकीय गुणधर्माशी संबंधित आहे. ते आसाम, ईशान्य भारत येथील पहिले वैज्ञानिक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला. ते तिहू कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत. त्यांनी इटलीमधील युनिव्हर्सिटी ऑफ नॅपल्स फेडरिको II येथून PhD केली. CERN मध्ये काम केले. फ्रेंच गणितज्ञ फ्रँक मर्ले यांनाही गणित क्षेत्रात हा पुरस्कार देण्यात आला आहे. ब्रेक थ्रू प्राइज काय आहे तर लक्षात घ्या, हा विज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठा जागतिक पुरस्कार आहे. स्थापना झाली 2012 मध्ये. मुख्य श्रेणी कोणत्या आहे? मॅथमॅटिक्स साठी आपण ऑलरेडी बघितलंय, फंडामेंटल ऑफ फिजिक्स साठी बघितलं. आता लाईफ सायन्स विषयी जेव्हा हा पुरस्कार देण्यात येईल त्यावेळेस आपण प्रश्न घेऊन येणार आहोत. हा पुरस्कार जगभरातील वैज्ञानिक आणि गणितज्ञांना त्यांच्या उत्कृष्ट संशोधनासाठी दिला जातो. हा ब्रेक थ्रू प्राइज फाउंडेशनद्वारे दिला जातो. पुढील प्रश्न, नॅस्कॉमच्या नव्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर ही नियुक्ती झाली आहे ऑप्शन सी, श्रीकांत वेलामकन्नी यांची, आणि हा त्यांचा फोटो आहे. फ्रॅक्टलचे को फाउंडर आणि CEO श्रीकांत वेलामकन्नी यांची नॅस्कॉमचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी सिंधू गंगाधरन यांची जागा घेतली. किशोर पाटील यांची व्हाईस चेअरमन म्हणून नियुक्ती झाली. त्याआधी नॅस्कॉम एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये 6 वर्ष होते. नॅस्कॉम फुल फॉर्म आहे नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज. उद्दिष्ट भारताच्या टेक इकोसिस्टीमला जागतिक स्तरावर मजबूत करणे. क्षेत्र IT आणि BPO उद्योग. प्रकार नॉन प्रॉफिट संस्था आहे. स्थापना झाली 1988 मध्ये आणि याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढील प्रश्न, अलीकडे राघव चड्डा यांच्यासह किती राज्यसभा खासदारांनी आम आदमी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात सामील होण्याची घोषणा केली? तर या ठिकाणी किती खासदार आहेत? तर ते आहेत ऑप्शन सी, 7 खासदार. आम आदमी पक्षाचे 7 राज्यसभा खासदार राघव चड्डा यांच्यासह यांनी पक्ष सोडून BJP मध्ये जाण्याची घोषणा केली. पक्षांनी हे अँटी डिफेक्शन लॉ, दलबदल विरोधी कायदा अंतर्गत प्रकरण असल्याचे सांगितले. आपचा दावा आहे की हे मर्जर नसून डिफेक्शन आहे, त्यामुळे खासदारांची सदस्य रद्द व्हायला हवी आणि आता हा जो डिसिजन आहे तो राज्यसभाच्या सभापतींवर डिपेंड आहे. यानंतर पुढील प्रश्न, दरवर्षी वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 26 एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. याची सुरुवात वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनने 2000 मध्ये केली. उद्देश काय आहे तर पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क आणि डिझाईन यांचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम समजावणे, क्रिएटर आणि इनोव्हेटर यांचे योगदान साजरे करणे. थीम आहे IP अँड स्पोर्ट, रेडी सेट इनोव्हेट. विपो स्थापना झाली 1964 मध्ये. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. सदस्य आहे 194 देश. कार्य बौद्धिक संपदा, IP, पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क यांचे संरक्षण आणि प्रोत्साहन. पुढील प्रश्न, अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या पेमेंट बँकेचा बँकिंग परवाना कायमस्वरूपी रद्द केला? तर ही जी बँक आहे ते आहे पेटीएम पेमेंट बँक. 24 एप्रिल 2026 रोजी RBIने पेमेंट बँकचा बँकिंग परवाना कायमस्वरूपी रद्द केला. हा निर्णय बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 सेक्शन 22(4) अंतर्गत घेतला गेला. कारण काय आहे तर लक्षात घ्या, रेग्युलेटरी व्हायोलेशन, कॉम्प्लायन्स इश्यू आणि नियमांचे पालन न करणे याचा परिणाम बँक आता डिपॉझिट घेणे आणि बँकिंग सर्व्हिसेस देणे पूर्णपणे बंद करेल. हा निर्णय फायनान्शियल सेफ्टी आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन लक्षात घेऊन घेतला गेला. पेटीएम पेमेंट बँक परवाना ऑगस्ट 2015, कार्य सुरू झाले 2017 मध्ये. संस्थापक आहेत विजय शेखर शर्मा. मुख्यालय आहे नोएडा, उत्तर प्रदेश या ठिकाणी. आणि तुमच्यासाठी पहिला होमवर्क, उत्तर प्रदेशची कॅपिटल खाली कमेंट करायचं आहे. पेमेंट बँक्स जास्तीत जास्त 2 लाखांपर्यंत ठेवी स्वीकारू शकतात. लोन आणि क्रेडिट कार्ड देऊ शकत नाहीत.
पुढील प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये स्माईल बेगरी सर्व्हे मोबाईल ॲप कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय. एप्रिल 2026 मध्ये मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंटने हा ॲप लॉन्च केला. हा कार्यक्रम चंदीगड येथे आयोजित चिंतन शिबिर दरम्यान सुरू झाला. ॲपचे उद्दिष्ट जे बेगर आहेत त्यांचा डिजिटल डेटाबेस तयार करणे, त्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेला सोपे व जलद बनवणे. महत्त्वाचे मुद्दे, याआधी कोणतीही केंद्रीकृत डिजिटल प्रणाली नव्हती, त्यामुळे योजनांचा लाभ पोहोचण्यात उशीर होत होता. आता डेटा वापरून सरकार स्किल ट्रेनिंग, मेडिकल हेल्प, सोशल सिक्युरिटी स्कीम देऊ शकेल. हा सर्वे 100 पेक्षा अधिक शहरांमध्ये केला जाणार आहे. स्माईल स्कीम काय आहे? फुल फॉर्म आहे सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फॉर लिव्हलीहूड अँड एंटरप्राइजेस. या योजनेअंतर्गत ट्रान्सजेंडर वेलफेअर आणि बेगर रिहॅबिलिटेशन दोन्ही समाविष्ट आहेत. शेल्टर होम, आयडेंटिटी कार्ड आणि बेसिक एज्युकेशन दिले जाते. बजेट आहे 365 कोटी रुपये. लक्ष 2026 पर्यंत प्रमुख शहरांना बेगरी फ्री बनवणे. पुढील प्रश्न, पॅरा शूटिंग खेळाचे नियंत्रण शासन इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशनकडे हस्तांतरित करण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने करार केला? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन ए, इंटरनॅशनल पॅरालिम्पिक कमिटी. इंटरनॅशनल पॅरालिम्पिक कमिटीने आणि इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन यांच्यात एक महत्त्वाचा करार झाला. या करारानुसार आता पॅरा शूटिंगचे संपूर्ण नियंत्रण ISSF कडे देण्यात आले. पूर्वी हा खेळ IPC द्वारे व्यवस्थापित केला जात होता. आता ISSF खालील कामे पाहतील: नियम बनवणे, स्पर्धांचे आयोजन, तांत्रिक मानके ठरवणे. उद्देश पॅरा खेळाडूंना मुख्य प्रवाहातील शूटिंग इकोसिस्टीममध्ये आणणे. इंटरनॅशनल पॅरालिम्पिक कमिटी पॅरा स्पोर्टची जागतिक स्तरावरील शासकीय संस्था, स्थापना झाली 1989 मध्ये. मुख्यालय आहे बॉन, जर्मनी आणि अध्यक्ष आहे अँड्र्यू पर्सन. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन जागतिक शूटिंग खेळांची आंतरराष्ट्रीय शासकीय संस्था आहे. स्थापना झाली 1907 मध्ये. मुख्यालय आहे म्युनिक, जर्मनी. उद्दिष्ट शूटिंग खेळांचे नियम, विकास आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन. पुढील प्रश्न, जगातील पहिले स्थायी अणु कचरा साठवण केंद्र न्यूक्लिअर वेस्ट रिपोजिटरी कोणत्या देशाने बांधले? तर हा जो देश आहे तो आहे ऑप्शन बी, फिनलंड. फिनलंडने ओनकॅलो नावाचे जगातील पहिले स्थायी अणु कचरा साठवण केंद्र तयार केले. हे ऑल्किलोटो आयलँड येथे स्थित आहे. हे जमिनीखाली सुमारे 400 ते 450 मीटर खोल ग्रॅनाइट खडकांमध्ये बनवले आहे. उद्देश वापरलेले अणु इंधन म्हणजे हायली रेडिओएक्टिव्ह वेस्ट सुरक्षितपणे सुमारे 1 लाख वर्ष साठवणे, भविष्यातील पिढी आणि पर्यावरणाला किरणोत्सर्गापासून संरक्षण करणे. न्यूक्लिअर वेस्ट रिपोजिटरी म्हणजे काय? अणुऊर्जा प्रकल्पांमधून ऊर्जा तयार करताना धोकादायक रेडिओएक्टिव्ह कचरा तयार होतो. हा कचरा हजारो वर्षे घातक असतो, त्यामुळे तो सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष ठिकाण तयार केले जाते. त्याला न्यूक्लिअर वेस्ट रिपोजिटरी म्हणतात. ओनकॅलोची वैशिष्ट्ये: जमिनीखाली खोल साठवण, अनेक सुरक्षा स्तर, 1 लाख वर्षांपर्यंत सुरक्षिततेसाठी हे डिझाईन केलं आहे. फिनलँड राजधानी आहे हेल्सिंकी. टोपण नाव आहे लँड ऑफ 1000 लेक. नाटो सदस्य 2023 मध्ये 31वा सदस्य देश बनला. नाटोचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. पंतप्रधान आहे पेटेरी ओरपो. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये सतत अव्वल स्थानी आहे. पुढील प्रश्न, भारतीय शास्त्रज्ञांनी अरुणाचल प्रदेशात बेडकाची एक नवीन दुर्मिळ प्रजाती शोधली आहे. ती स्वतःचे घरटे बनवते. या प्रजातीचे वैज्ञानिक नाव काय? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लिम्नोटेक्स्ट मोटिझिल. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांनी अरुणाचल प्रदेशातील नामदफा टायगर रिझर्व्हमध्ये बेडकाची नवीन दुर्मिळ प्रजाती लिमोनोस्टेस मोटिझिल शोधली आहे. या बेडकाची खालीलप्रमाणे खास वैशिष्ट्ये आहे. एक, फॅन्जेड जॉ, दातांसारखा जबडा आहे. स्वतःचे घरटे बनवण्याची क्षमता. हा बेडूक जमिनीखाली कपाच्या आकाराचे मातीचे घरटे बनवतो. उभयचरांमध्ये असे वर्तन खूप दुर्मिळ आहे. हा प्रामुख्याने चिखलयुक्त भागात मडी एरियाजमध्ये राहतो आणि प्रजननासाठी स्वतःच्या घरट्यांचा वापर करतो. आता नामदफा टायगर रिझर्व्ह आला आहे, त्याविषयी अधिकची माहिती. भारतातील सर्वात पूर्वेकडील टायगर रिझर्व्ह आहे. स्थान चांगलांग जिल्हा, अरुणाचल प्रदेश. स्थापना 1983. क्षेत्रफळ आहे सुमारे 1985 चौरस किलोमीटर.
नदी आहे नोवा डिहिंग नदी आणि सीमा म्यानमारशी याची सीमा लागते. पुढील प्रश्न, मुंबईमध्ये प्रतिष्ठित बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हे आहे ऑप्शन डी एन चंद्रबाबू नायडू. आंध्र प्रदेशचे ते मुख्यमंत्री आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांना इकॉनॉमिक टाइम्स तर्फे बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 पुरस्कार दिला जाणार आहे. हा सन्मान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे दिला जाईल. पुरस्काराचे कारण स्पीड ऑफ डुईंग बिझनेस आणि स्पीड ऑफ डिलिव्हरिंग गव्हर्नन्स. त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याने आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रात जलद प्रगती केली. अलीकडे 20 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक प्रस्ताव आकर्षित केले. आंध्र प्रदेश कॅपिटल आहे अमरावती. राज्यपाल आहे एस अब्दुल नझीर. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या दिवसापर्यंतचे 10 प्रश्न आपण बघितले आहेत. कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्याचे रिव्हिजन करायचे. त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर एक विद्यार्थ्यांनो लाईक करा आणि चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा. कालच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या सेलिब्रिटी जोडप्याला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले? तर हे आहेत ऑप्शन डी रितेश आणि जेनेलिया देशमुख. पुढील प्रश्न, 24 एप्रिल 2026 पासून सुरू झालेला थॉमस आणि उबेर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन ए बॅडमिंटन. पुढील प्रश्न, युनेस्कोने अधिकृतपणे मोरोक्कोमधील कोणत्या शहराला वर्ष 2026 साठी वर्ल्ड बुक कॅपिटल घोषित केले? उत्तर आहे ऑप्शन बी रबात. आणि युनेस्कोचा फुल फॉर्म येत असेल तर खाली कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न, चौथे भारत आफ्रिका फोरम शिखर संमेलन 2026 कोठे आयोजित केले जाईल? उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली. पुढील प्रश्न, लास वेगस येथे झालेल्या नॅप शो 2026 मध्ये प्रोडक्ट ऑफ द इयर पुरस्कार कोणत्या 2 भारतीय कंपन्यांना मिळाला? उत्तर आहे ऑप्शन सी एससीएल टेक अँड अमागी कॉर्पोरेशन. पुढील प्रश्न, जून 2027 मध्ये होणाऱ्या 13व्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन डी ताशकंद या ठिकाणी. पुढील प्रश्न, कोलंबो येथे आयोजित भारत श्रीलंका डायव्हिंग एक्झरसाइज डायव्हिक्स 2026च्या 4थ्या आवृत्तीत कोणत्या भारतीय नौदल जहाजाने सहभाग घेतला? उत्तर आहे ऑप्शन बी आयएनएस निरीक्षक. पुढील प्रश्न, एप्रिल 2026 मध्ये एक्स्ट्रीम हीट अँड ॲग्रिकल्चर नावाचा संयुक्त अहवाल कोणत्या 2 आंतरराष्ट्रीय संस्थांनी प्रकाशित केला? उत्तर आहे ऑप्शन ए FAO आणि WMO. पुढील प्रश्न, जनरल उपेंद्र द्विवेदी यांना कोणत्या संस्थेच्या इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी US आर्मी वॉर कॉलेज. पुढील प्रश्न, वर्ल्ड मलेरिया डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 25 एप्रिल रोजी. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, बाजार हस्तक्षेप योजना MIS ही कोणत्या उपक्रमाचा एक घटक आहे? PM किसान, PM आशा, ई-नाम की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान? या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचंय. चालू घडामोडी मटेरियल पाहिजे असेल तर फक्त 99 रुपयामध्ये 6000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट आपण घेऊ शकता. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तसेच आजचा कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करण्याकरिता QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थँक्यू.